सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा शासन निर्णय जाहीर। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधीचा वापर। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना निवेदन सादर केले आहे। राज्यातील कंत्राटदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। कंत्राटदारांनी राज ठाकरेंकडे मांडली कैफियत। मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडणार असल्याची राज ठाकरेंची ग्वाही। तर गुजराती कंत्राटदारांना पैसे कसे मिळतात, संदीप देशपांडेंचा आरोप। गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात। गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, मग महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळत? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठनं येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरून आलेले आहेत, त्यांची पेमेंट्स होत आहेत। जो आमच्या इथला मातीतला महाराष्ट्रातला जो कंत्राटदार आहे त्याचे पैसे का नाही देत? कामाची देयकं देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं, मात्र केवळ आश्वासन दिलं। सरकार मराठी माणसाचं भविष्य संपवायच्या मागे असल्याचं राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे। निवडून यायची लायकी नव्हती, आमच्या भरवशावर निवडून आल्याचा कंत्राटदारांचा दावा। आझाद मैदानावर आंदोलन केलं, त्या दिवशी तिथले एसपी म्हणले संकट मोचन येऊ शकतात तुमच्या भेटीला। त्या संकट मोचनच सध्या संकटात आहेत, बोगस वर्क ऑर्डर देऊन ते काय आमच्या याला येणार? मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसेचा परप्रांतीय रिक्षा चालकांना बॅनरमधून इशारा। मराठी न बोलणाऱ्या आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांना चालते व्हा असा इशारा। पोलिसांनी काढले मनसेने लावलेले बॅनर। बदलापूर नगरपालिका प्राधान्याने मराठी फेरीवाल्यांना अधिकृत परवाने देणार। अनधिकृत हातगाड्या थेट तोडल्या जाणार। भाजप नगरसेवकांना व्हिडिओ पोस्ट करून दिला इशारा। बदलापुरात एकाच व्यक्तीच्या 11 हातगाड्या असल्याची माहिती समोर। गावामध्ये जेव्हा स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळेला मला असं आढळलं की गावामध्ये एकाच ठिकाणी एकाच मालकाच्या 50-50, 100-100 हातगाड्या आहेत। त्यांची एकच गोडाऊन आहेत आणि ह्या गोडाऊनमधून या हातगाड्यांना हा माल दिला जातो। समीर खान नावाचा एक व्यक्ती मला त्या ठिकाणी सापडला। असे विशिष्ट नावाचे व्यक्ती की जे दर्ग्यामध्ये किंवा बेकरीमध्ये राहतात, असे लोक त्या हातगाड्या तिकडनं घेतात आणि संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी व्यापार करतात। नालासोपाऱ्यातल्या वाकणपाडा परिसरात चायनीजसाठी ठेवलेल्या भातात सापडला उंदीर। जमजम शीख पराठा तबेला चाय हॉटेलमध्ये एफडीए कडून तपासणी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हॉटेलमधील स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित। ठाणे नवी मुंबईत भेसळयुक्त दूध। महापे एमआयडीसी मध्ये दूध भेसळीचं रॅकेट उघडकीस। डेअरीतील दूध टँकरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस। कांदिवलीमध्ये अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार। शौचालयाच्या शेजारी हिरव्या रंगाच्या पाण्यात वाटाण्यावर प्रयोग केल्याचा दावा। अन्नपदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह। संबंधित ठिकाणी तातडीनं पाहणी करून नमुने तपासण्याची मागणी। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ। नागरिकांचा संताप। तहसीलदार साहेब, हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही। संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या केबिन समोर फेकला निकृष्ट दर्जाचा तांदूळ। सांगली जिल्हा बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी 19,000हून अधिक अर्ज। 10,500हून अधिक उमेदवारांना दूरच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्यानं नाराजी। 10,500 कॅन्डिडेट उमेदवारांना जिल्ह्याबाहेर IBPSने त्यांना सेंटर्स अलॉट केलेले आहेत। ही गैरसोय टाळावी म्हणून सांगली जिल्हा बँकेच्या आदरणीय चेअरमन व संचालक मंडळानं असा निर्णय घेतला की IBPSला ताबडतोब विनंती करावी आणि या 4-5 जिल्ह्यातच परीक्षा घ्यावी। वाटलं तर परीक्षा पुढे ढकलावी, पण या कॅन्डिडेट्सची गैरसोय टाळावी, या दृष्टीने व्यवस्था बसवावी अशी विनंती IBPSला केलेली आहे। नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात कामगारांचं आंदोलन। पीएफसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिंद्रा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांचं आंदोलन। अहिल्यानगरच्या मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन। रस्त्यावर बसून सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांचं आंदोलन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन लावत नोंदवला निषेध। महामार्गाचं रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी।
यवतमाळच्या एसटी आगारात खड्डेच खड्डे, चालक आणि वाहकांचा अडचणींशी सामना. दरम्यान एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करत बुजवले खड्डे. मुंबईतील मलबार हिल परिसरात चेंबर खचल्यानं निर्माण झालेला खड्डा बुजवला. वर्षा निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडला होता मोठा खड्डा. नंदुरबारच्या अक्कलकोवा तालुक्यातल्या अतिदुर्गम केवळी गावात 2 वर्षांपासून BSNLचा टॉवर बंद. नेटवर्क अभावी ग्रामस्थांचा संताप. टॉवर सुरू करा नाहीतर तो भंगारात विकून रस्त्यावरील खड्डे बुजवू, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा. कोल्हापुरात ई चलन रद्द करण्यासाठी वाहतूकदारांचं अनोखं आंदोलन. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहतूकदारांनी घुसवल्या बसेस. नाशिकमध्ये शालेय विद्यार्थी वाहतूकदारांचा आज बंद. विद्यार्थ्यांनी चांगलीच गैरसोय होते. नवीन नियमावली लादल्याच्या विरोधात खासगी स्कूल चालकांचा बंद. नागपूरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाबाहेर आदिवासी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन. आज सकाळपासून भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक. नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन एकतर्फी संपवल्याचा आरोप. गोंदियाच्या देवरीतल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातही विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. शेकडो विद्यार्थ्यांचा 8 दिवसांपासून एल्गार. वसतिगृहातील प्रवेशाबाबत काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. शैक्षणिक वर्ष उलटूनही राज्यातील अल्पसंख्याक शाळांना 2025-26चा पायाभूत सुविधांचा निधी उपलब्ध नाही. अल्पसंख्याक संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. 450 अल्पसंख्याक शाळांचा 45 कोटी रुपयांचा निधी मिळणं बाकी. पालघर जिल्ह्यातील मासवण आदिवासी सेवा मंडळ संचलित आश्रमशाळेतील सुविधांचा प्रशासनाकडून आढावा. जिल्हा प्रशासनाकडून आश्रमशाळेची पाहणी. ताप आल्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्याला झाला होता मृत्यू. अमरावती बाल रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर धुळ्यात जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर. 4 वर्षापासून फायर ऑडिट झालेलं नसून 2022 नंतर रुग्णालयाचंही ऑडिट झालं नसल्याचं समोर. तर वारंवार सांगूनही संबंधित विभागानं दखल न घेतल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. नागपूरच्या गोधनी गॅस गळती घटनेच्या चौकशीसाठी सहसदस्यीय समितीची स्थापना. जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी गोधनी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि इतर प्रशासकीय अधिकारी असणार समिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.